अगो कशा ओवी ओवी आज माका तू माझ्या जीवाक आवश्यक असलेली वस्तू दिलस. मी ना सगळ्यांसाठी मला सुचेल तसे गिफ्ट्स आणलेत. प्लीज एक्सेप्ट करा. आणि आवडलं नाही ना तर मला सांगा. काही एक नको. लाली इतकं आडमुठेपणा बरो नाही हा. बाबड्यान आज मातृदिन म्हणून आणलेला हा ना. मुकाट्यान घेता घेतोय घेतोय. डुगू लाली आत्या ह्या बघ, ह्या सगळ्या दिलास म्हणून मी पागळणाऱ्यातली नाया. डुगू मंजू काकी हे तुझ्यासाठी. अगो ओवी तू बस आधी, मी नाश्ता घेऊन येते तुझ्यासाठी. मावशी सॉरी, तुला काय गिफ्ट देऊ ग? मला सुचलंच नाही, कारण तूच माझ्यासाठी इतकं काही केलंस, मला इतकं काही दिलंस. माझ्या मॉमची वाई झालीच होतीस, पण नंतर मलाही आईचं प्रेम दिलंस. इथे आल्यावर कधीच मला हे फील होऊ दिलं नाही की माझी मॉम माझ्यासोबत नाही. तुझ्यासारख्या बेस्ट मॉमला मी काय गिफ्ट देऊ? ओवी तू तुझ्या उमा मावशींना मातृदिनाची भेट आधीच दिलीस. तू आमच्या मुलीला मरणाच्या दारातून वाचवलेस. तू उमाची कूस वाचवलीस. एका आईसाठी यापेक्षा मोठी भेट असूच शकत नाही ओवी. तुझं केलंच ना माझ्यासाठी, जगातली कोणतीच मुलगी नाही करणार. नाही मावशी, तू एक असतात ते प्रत्येक आईसाठी रोज मातृदिन असतात. माका काय एक नको, काय नको. माका सगळं मिळालं. लाईफमध्ये कोणाची तरी आई होण्याचा आनंद एक्सपिरियन्स नाही करू शकत, पण ऍटलिस्ट या आईला हॅपी ठेवण्यासाठी प्रयत्न तर करू शकतात. काय नक्की काय म्हणायचं काय तुला? याचा अर्थ काय? तू घाबरू नकोस हा. मी असं आहे तुझ्यासोबत. हा हे बघ, असं टोकाचं काय बोलायचं नाही. परमेश्वर तुझ्यासोबत अन्याय होऊ द्यायचा नाही बघ. उमा अगो ओवी काय झालं नक्की? अगो काय झालं हा नक्की? उमा अगो सांगो काय झालं आता? आणि ओवीचे रिपोर्ट दिले होते. त्यात त्या रिपोर्ट मध्ये लिहिला की रिपोर्ट मध्ये लिहिलं की ओवी कधी को रडा नको. काय झालं तर सांग तरी.
मी कधीच आई होऊ शकणार नाही. ओवी, काय बोलतेस तू? हे काही होणार नाही तुला. हे बघ, ते रिपोर्ट असे कसे येऊ शकतात? आई काय बोलते? तुला काय नाही होणार? आम्ही आहोत ना सगळे, तुला काय नाही होणार. ओवी, तू टेन्शन घेऊ नकोस अँड डोंट लूज होप. आपण मुंबईला जाऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगले डॉक्टरांना दाखवू. मेडिकल सायन्सने या विषयावर खूप प्रोग्रेस केलंय. यावर आपल्याला काही ना काही ट्रीटमेंट नक्की मिळेल. हो, आपण डॉक्टरांना दाखवू. आई, आपण डॉक्टरांना दाखवू. आपल्या ओवीला काही होणार नाही. तू लवकर बरी हो. शांत हो. हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना काय फील होत आहे, पण प्लीज प्लीज माझ्यासाठी कोणी रडू नका. मला सिंपती पण दाखवू नका. आजचा दिवस ना खरंच खूप चांगला आहे. आपण काहीतरी चांगलं बोलूया ना. आपण काहीतरी वेगळं बोलू. ओवी, ओवी, आई, ओवीला चक्कर येते. ओवी, तिला आत घेऊन जा. तिला आत घेऊन जा. तिला आरामाची गरज आहे. सावकाश. सावकाश जा. ओवी, आराम कर. खूप सहन केलं तिने आपल्यासाठी. सावकाश जा. झाला सगळ्यांचा? हा, बघला सगळ्यांनी? ऐकला ना श्रीनू? अरे आपलं नशीब चांगला हा, म्हणून तुझी बुद्धी आणखीन भ्रष्ट होण्याआधी तिचे रिपोर्ट समोर येले. तुझ्या डोळ्यासमोर हा सगळा. हा, आता तरी आम्ही अशी मुलगी तुझ्यासाठी करून घेऊचे नाही. हा, एक वेळ ना तुझं लग्न नाही झालं तरी चालेल, पण ही अशी पोरगी आमका सून म्हणून पसंत नाही. हा, काय आहे? बरोबर बोलताय ना मी? असा कसा निर्दयी हो तू? हे गावच असस ना, तरी पण असं कसं बोलू शकतस? खूप देवांना तुका ना बाईचा काळीच दिल्यात ना आईचा. झालं काय? पुन्हा मीच वाईट ना? हा, सगळी लोक तोंडावरती हसतील ना, तेव्हा समजत तुमका. उमा, पोरीची काळजी घ्या. पोरगी खचून जायला नको. परमेश्वरा, माझ्या ओवी कसली एवढी शिक्षा देतस? त्याने आपलं स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या बहिणीचा जीव वाचवला, याची शिक्षा देतस ते का? ही चूक झाली त्याची. आधीच माझ्या ओवीची आवाज त्याच्यापासून हिरावून घेतलंस आणि आता त्याचा आई होण्याचा अधिकारच हिरावून घेतलास त्याच्यापासून. का असं वागतस? कसं सांगू विजयराव अक्का? कसं सांगू माझ्या ओवी? मई, अगं मई, काय करतेस तू? मई, मी सावर स्वतःला. मी सावरेन स्वतः श्रीनू, पण ओवी ती कशी सावरेल स्वतःला? मई, अगं मई, मी आहे ना. मई, मी प्रेम केलंय तिच्यावर. बघ मई, मी वचन देतो तुला, काही झालं तरी माझा निर्णय बदलणार नाही. ओवीला मी कधीच एकटं सोडणार नाही. शब्द आहे माझा.
निशी प्लीज नको रडू का. सॉरी, खरंच सॉरी. सगळं माझ्यामुळे झालंय, मला माहितीये. मी जर त्या दिवशी मंगळसूत्र वेळेत दिलं असतं ना तर हे सगळं झालंच नसतं. मला माहितीये या सगळ्याला मी जबाबदार आहे. हो, मी जमलं तर मला माफ करा. सॉरी. निशी तू वेडी आहेस का? तू का सॉरी म्हणतेस? मी तुला सांगितलं ना मंगळसूत्र देऊ नको म्हणून. तू तर त्याला रेडी होतीस. एका मॅरिड मुलीसाठी त्या मंगळसूत्राचं काय इम्पॉर्टन्स आहे ते माहितीये मला. सो प्लीज स्वतः मनात कुठलंही गिल्ट ठेवू नको. कदाचित आई होणं माझ्या डेस्टिनीतच नसेल. आपल्यावर जो हल्ला झाला तो एक एक्सक्यूज आहे मे बी. बाकी काही नाही. निशी मी आता बरी आहे. सो प्लीज तर मनात कुठलंही गिल्ट न ठेवता लंडनला जा. किती समजूतदार आहेस का तू. आता माझ्या बहिणीला मी समजून नाही घेणार तर कोण घेणार. मी खरंच सांगते, तुला ना आयुष्यात सगळं मिळणार आहे. माझा ना यावर विश्वास आहे. तुला जे हवं ना ते सगळं मिळणार आहे. बस आता प्लीज रडू नको बरं. इनफ. हस. हे बाय द वे तुझं सगळं आवरून झालं का? तुम्ही कधी निघणार आहात? दादा म्हाका जरा उशीर होईल ना येऊ. हां हां. दादा मामा, मी पण येऊ तुमच्या सोबत. का? नाही ते घरात बसून कंटाळा येतो ना म्हणून. नाही नको. तुझी शेवटच्या वर्षाची परीक्षा आहे ना, अभ्यासात लक्ष दे. चल बंधू. चल हे बघ. अरे नमस्कार मंडळी. कसं काय येणं केलं? दादानू कसा आपण आपल्या देवळाच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतला हो ना, हां. तसा आता बऱ्यापैकी आवरत पण येला. पण झाला असा की हातातले पैसे संपले आणि पुढे शेतीची कामं पण सुरू होणार. त्यासाठी गावकऱ्यांका पण पैसे ठेवूचे लागतील ना. पण पावसाळ्याच्या आत जर या काम पूर्ण झाला नाही ना तर 4 महिने अजून रखडतले. आणि पुढे आश्विन महिन्यात उत्सव येताचा. मग जमणार कसा, करूचा कसा? दादांनो आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा. जमलो तर ना. शिर्के, आता दादा काय जमत आणि काय ना हे तू सांगशी. थांब बंधू. पैशाची अडचण हा ना? ठीक आहे. सिनू, हां. जेवढी रक्कम कमी पडते ना तेवढी चेकवर लिहून ठेव. मी आल्यावर सही करतो. मंदिराचं काम अर्धवट राहता कामा नये. येतो. काय शिर्के, मी काय म्हटलं होतंय? दादा खोतांच्या दाराशी कोण अडचण घेऊन इलो आणि त्यांनी मदत केल्यानी नाही असा ते होचाच नाही. माझं तरी खय काय म्हणणं होता. आणि मी पण या देवाचं काम रखडूक नको मनानच सांगत होतय ना. ओय, आता काय पंगतवाडीची वाट बघतास? चला. तू कितीही लपवत असलीस ना तरी तुझं दुःख मला कळू शकतं. आणि असं असताना तुला इथे सोडून जाणं मला नाही पटत आहे. निशी, तुझ्या मोबाईलवर एक OTP आला असेल, दे मला. निशी, तुझ्या मोबाईलवर एक OTP आला असेल, मला देत. तुझी विजाची अपॉइंटमेंट कन्फर्म झाली आहे. परवाची आहे. आपल्याला उद्या सकाळी सकाळी निघायला हवंय.
मी एक डॉक्युमेंटची लिस्ट फॉरवर्ड केली होती तुला, त्याची फाईल रेडी आहे. फक्त एकदा कन्फर्म करून घे, म्हणजे तिकडे पोहोचल्यावर आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको आहे. खरं तर मी अपॉइंटमेंट पोस्टपोन करायचा प्रयत्न केला होता, पण आपल्याला लवकर मिळाली आहे. आणि नो इट्स अ गुड थिंग, म्हणजे मला वेळेवर माझी जॉब जॉईन करता येईल. काय म्हणतेस निशी, ऐकतेस ना? सर मला आता हा विषय नको प्लीज. उद्या जायचं आहे ना आपल्याला. मी तयार राहीन. काम आहेत, मी आवरते. काय गो ओवी, हा झोप येणार नाही काय तुका? हा आणि ह्यो काय पसार मांडून ठेवलंस? कंटाळो येणार नाही काय तुका? त्याच्या माझ्याकडे ना हे सगळे असेच कपडे आहेत वेस्टर्न. ते ऍक्च्युली माझ्या पोटाला लागलाय ना तिथे टोचतात, म्हणून मी जरा लूज पायजमाज वगैरे बघत होते, पण मला काही सापडतच नाहीये. शोधून सापडतले काय? हा नाहीच आहेत माझ्याकडे, बट स्टील मी बघत होते. पण आता काय घालू मला काही कळतच नाहीये. मी काय म्हणतोय, ते हल्ली बायका घालतात ना असा पायगोळ पायगोळ झगो झगो. ओ अच्छा, तुम्ही नाईटी म्हणताय का? त्या माका काय माहित नाही, पण तो असा पायगोळ झगो बायका घालतात ता, तो घाल. ते तर नाहीये माझ्याकडे, आणि मी तसं काही कधी घातलंही नाहीये. हा, पण उमा मावशीने गणपतीला तो ड्रेस शिवला होता ना, तो आहे. पण तो तर नवीन आहे, तो घरात कसा घालू? घरात नाही तर काय, मग लग्नात जाताना घालतोस की काय? दायचे, अहो तुम्ही इथे आहात होय? तुम्हाला शोधायला खोलीत गेले होते तुमच्या, तर तुम्ही तिथे नव्हतात. की त्या काय काम आहे माझ्याकडे? उमाताईने काढा केला होता तुमच्यासाठी. हा का नको तो काढो? का? का म्हणजे काय? गोविंद माझ्यासाठी तो पंप आणल्या ना, तेव्हापासून नका आराम गावलो. एकदाच वापरलोय, परत माझं दमो नाही चाळवलो. मग काढा परत नेऊ का? थांब, रवान दे. हाडायचं पितोय. घे, एकदाच पितलं या, परत नाही पिऊचंय. जा. पोरा, तुझ्यावर एवढं मोठं आघात झालं, तरी सुद्धा काळजीन माझ्यासाठी हे पंप हाडलंस. खरंच माझं रघुनाथ आणि उमा यांच्याशिवाय माझी इतकी काळजी कोण करणार नाही गो, पण तू केलंस. खरंच देव तुझा भला करो. तू सगळ्यांची काळजी करतस, पण देवान तुका अशी शिक्षा कित्याक दिली कळणार नाही बाई. त्याचे तसं काही नाहीये, आणि जे झालं त्याला तसंही कोण थांबवणार होता? नाही, पण लय धीराचा असला तू. आमच्यासारखा असताना हेच पराण सोडलो असतो त्यानं, पण तू मनान घट असस. सगळ्यांका ना तुझ्यासारखी नात मिळाक होई. माझ्याकडे नाही होती, पण आता माका गावली आती ही बघ.